परंतु पारशांना सुद्धा मोठा राग आला. याच्यावरून सुद्धा आपल्याला एक कल्पना येईल, की या देशामध्ये जातीयतेचं रूप किती भयानक आहे, की या देशामध्ये जे इतरही लोकं आहेत, त्यांना सुद्धा हा जातीचा रोग लागतोच. म्हणजे एवढा भयंकर असा हा जातीचा रोग आहे, विषमतेचा रोग आहे. तर त्यांना मोठा संताप आला आणि मग त्यांना सांगितलं, की तुम्ही तात्काळ इथून निघून जा. बाबासाहेबांच्या शब्दात, मी जर समयसूचकता जर ठेवली नसती, तर कदाचित तो प्रसंग माझ्या जीवावर बेतला असता. एवढे ते रागाने लाठीकाठी घेऊन तिथं आलेत. मग नाईलाज म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं, की आता बडोद्याला थांबायचं नाही, मुंबईला परत जायचं. आणि मग जेव्हा ते परत जात होते, तेव्हा त्यांची ट्रेन फार लेट होती, उशीर होता आणि मग ते जवळच्याच एका बागेमध्ये जाऊन बसलेत. त्या बागेचं नाव सयाजी बाग. आणि मग त्याच्या कोपऱ्यामध्ये जिथं अतिशय एकांत होता, अशा ठिकाणी जाऊन ते त्या झाडाखाली बसलेत आणि विचार करू लागलेत, की मी हा भीमराव रामजी आंबेडकर माझं नाव. या देशामध्ये अत्यंत उच्च शिक्षित म्हणून माझी गणना केली जाते. जगातल्या अनेक मोठ्या विद्यापीठामधून मी शिक्षण घेतलेलं आहे. एवढं असून सुद्धा या देशामध्ये माझी अशी गत आहे. तर माझे जे बंधू-भगिनी आहेत, जे अजूनही झोपड्यांमध्ये राहतात, गलिच्छ वसाहतीमधून राहतात, अज्ञानी आहेत, त्यांच्याकडे शिक्षण नाही, खायला पुरेसं अन्न नाही, योग्य प्रकारे वस्त्र नाहीत, त्यांची अवस्था काय असेल हा विचार करून बाबासाहेब तिथं रडू लागलेत. कल्पना करा. बाबासाहेबांना अनेक मार्ग होते, अनेक गोष्टी होत्या. परंतु हा विचार करून हा महापुरुष रडला. अतिशय तरुण बाबासाहेब. परंतु या देशातील जी काही विषमता आहे, ती बघून मात्र त्यांना अतिशय दुःख झालं. आणि ही कल्पना करून, की माझ्यासारख्या शिकलेल्या व्यक्तीला मात्र एवढा कडवट अनुभव येत असेल, तर मग इतरांचं काय? परंतु बंधू आणि भगिनींनो, महापुरुष नुसतं रडत नसतात. त्याच वेळेस बाबासाहेबांनी एक प्रतिज्ञा केली बघा. काय प्रतिज्ञा होती? जर मी माझ्या लोकांचा उद्धार करू शकलो नाही, तर मग मी स्वतःला गोळी घालून माझी जीवन यात्रा संपवेन, अशा प्रकारची त्यांनी प्रतिज्ञा. आयुष्यभर बाबासाहेबांनी मात्र केवळ या प्रस्थापित व्हावी, या देशातून विषमता नष्ट व्हावी यासाठी कार्य केलं. आणि जर बाबासाहेबांची भाषणं आपण वाचली, त्यांचं लिखाण जर आपण पाहिलं, तर आपल्याला एक दिसतं की सातत्याने बाबासाहेब स्वतंत्रता, समता आणि बंधुता या मूल्यांचा वारंवार उल्लेख करताना आपल्याला दिसतील. आणि त्याच्यावरून एक मात्र आपल्याला स्पष्ट होतं, की बाबासाहेबांसाठी ही मूल्य किती महत्वाची होती. एवढंच नव्हे, बाबासाहेबांनी सांगितलं, जर मला कोणी विचारलं, की बाबासाहेब तुमच्या जीवनाचं काय तत्वज्ञान आहे? हं? तुमचे काय विचार आहेत? तर मी केवळ 3 शब्दामध्ये सांगू शकतो, असं बाबासाहेब म्हटलेत. आणि ते 3 शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे होय. आता याच्यातून स्पष्ट होतं, की बाबासाहेबांसाठी ही मूल्य किती महत्वाची होती. आपला विषय समता आहे आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे समतेशी कसं निगडीत आहे, हे मी पुढे बोलणारच आहे. आता बाबासाहेबांनी जरी असं म्हटलं असलं, की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही माझी जीवनातली प्रमुख मूल्य आहेत, हे माझं तत्वज्ञान आहे. मात्र एक खुलासा त्यांनी केलेला आहे, की ही जी काही तत्व आहेत, ही जी काही मूल्य आहेत, तर माझे गुरु बुद्ध यांच्याकडून मी घेतलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे, की बुद्ध स्वतः प्रयत्न करून बुद्धत्व त्यांनी प्राप्त केलं. सिद्धार्थ गौतमाचे ते बुद्ध झालेत आणि बाबासाहेब बुद्धांना आपले गुरु मानत असत. आणि आपल्या सर्वांना हे माहिती आहे, की बाबासाहेबांनी अगदी बालपणीच बुद्धाचं चरित्र वाचलं आणि तेव्हापासनं बुद्धांबद्दल अतिशय ते एक प्रकारे भारावून गेलेले होते. बुद्धांचा खूप मोठा प्रभाव त्यांच्या जीवनावर आपल्याला दिसून येतो, जर आपण त्यांची भाषणं काळजीपूर्वक वाचली तर. आता बुद्धांबद्दल थोडंसं आपण बोलूया, कारण आपला विषय असा आहे, की एक प्रकारे बुद्धापासूनच ही जी काही चळवळ आहे, त्या चळवळीची सुरुवात झालेली आहे. आता आपण बुद्धाबद्दल थोडंसं बघूया. आपणा सर्वांना माहिती आहे, की सिद्धार्थ गौतम
त्यांनी स्वप्रयत्नांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली. आणि आपल्याला माहिती आहे की बुद्धगयेला तिथे ते बुद्ध झाले. आणि बुद्ध झाल्यानंतर त्या परिसरामध्ये ते वावरत होते. त्या परिसरामध्ये ते आपला वेळ घालवत होते. त्यांचा जो काही बुद्धत्वाचा आनंद आहे, त्या आनंदाचा ते आस्वाद घेत होते. त्याची जी काही अनुभूती आहे, ते अनुभवत होते. आणि मग अशाच प्रकारे 5व्या आठवड्यामध्ये ते एका वृक्षाखाली बसलेले होते. त्या वृक्षाला अजपाल निग्रोध वृक्ष असं म्हणत असत. अजपाल निग्रोध म्हणजे अजपाल म्हणजे जिथे जे मेंढपाळ असतात विश्रांतीसाठी त्या झाडाच्या सावलीखाली येत म्हणून त्याला अजपाल म्हणत होत्या. निग्रोध म्हणजे वडाचं झाड. तर त्या वडाच्या झाडाखाली बुद्ध येऊन बसले. आपल्या बुद्धत्वाचा ते आनंद घेत आहेत. आपण कल्पना करू शकतो की बुद्ध अतिशय प्रकाशमान दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर बुद्धत्वाचं तेज दिसत आहेत. आणि त्या आणि हा जो ब्राह्मण व्यक्ती आहे त्याचं नाव होतं हुहुंक जाती. आता काही विद्वानांचं असं म्हणणं आहे की हुहुंक हे नाव त्याला त्याच्या स्वभावामुळे पडलेलं असावं. आणि काहींचं म्हणणं होतं की कदाचित हुहुंक नावाची एखादी जाती असेल. तर जे विद्वान असं मानतात की हुहुंक हे जे नाव आहे त्याच्या स्वभावामुळे त्याला पडलं ही पण शक्यता आहे. कारण ते अतिशय अहंकारी होते. आणि कुणाशीही वादविवाद करताना जर एखाद्याने प्रश्न विचारला, एखाद्याने जर काही म्हटलं तर ते उडवून लावत असत. असा आवाज ते काढत असत आणि त्याचं म्हणणं एक प्रकारे उधळून लावत असत. आणि म्हणूनच त्यांचं नाव हुंक जाती असं पडलं असं म्हणणं आहे. अतिशय अहंकार त्यांना. आणि त्यांनी पाहिलं की त्या झाडाखाली एक व्यक्ती बसलेला आहे. आणि निश्चितच त्यांनी ओळखलं की ही जी काही व्यक्ती आहे ही श्रमण आहे. आता हे श्रमण काय मी नंतर पुढे बोलणारच आहे. आणि त्यांनी मग हा जो काही श्रमण तिथे बसून आहे तर आपलं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी त्यांनी त्या श्रमणाला एक प्रश्न विचारला. म्हणजे बुद्धाला एक प्रश्न विचारला. आणि तो प्रश्न होता की एखादा व्यक्ती ब्राह्मण कसा बनतो. अर्थातच हुंक जातीला हे माहिती होतं की याचं उत्तर अगदी सोपं आणि सरळ आहे. आणि ते उत्तर म्हणजे की कोणीही ब्राह्मण हा जन्माने होत असतो. म्हणजे ही जी काही समाज व्यवस्था आहे, चातुर्वर्ण व्यवस्था आहे, याच्यामध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे जन्माने ठरतं. ब्राह्मण म्हणून जो जन्म होतो तो ब्राह्मण असतो. शूद्र म्हणून जो जन्म घेतो तो शूद्र असतो. म्हणजे अगदी हे स्पष्ट आहे की ब्राह्मण इतर कोणाला होता येत नाही. जो जन्म घेतो ब्राह्मण म्हणून तोच ब्राह्मण होतो. आणि बुद्धाकडनं या ब्राह्मणाला अशाच प्रकारची एक अपेक्षा असते की हे याचं साधं सरळ उत्तर आहे. आता आपणा सर्वांना ही गोष्ट अतिशय लहानशी वाटू शकते, परंतु त्यावेळेस ही गोष्ट अतिशय मोठी आणि महत्वाची होती. कारण त्या समाज व्यवस्थेमध्ये हे अत्यंत स्पष्ट होतं की कोणीही ब्राह्मण हा जन्मानेच बनतो. आणि मग ब्राह्मणाने हा प्रश्न विचारला बुद्धाला. आणि हा प्रश्न होता की एखादा व्यक्ती ब्राह्मण कशी बनते. आणि इथे मात्र बुद्धाने जे उत्तर दिलं मला असं वाटतं ही मोठी क्रांती पहिल्यांदा झाली. आता थोडी कल्पना करा. सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्वाची प्राप्ती केली. त्या बुद्धत्वाचा ते आनंद घेत आहेत. आणि 5व्या आठवड्यामध्ये प्रथमच असं झालेलं आहे की कुणा व्यक्तीशी ते बोललेत. प्रथमच त्यांनी तो संवाद साधला. आणि त्यात हुंक जाती नावाचा हा ब्राह्मण त्यांना भेटतो. आणि मग बुद्धाने अतिशय आत्मविश्वासाने अतिशय ठामपणे एक उत्तर दिलं. आणि ते उत्तर होतं की कोणीही माणूस जन्माने श्रेष्ठ होत नाही तर तो कर्माने श्रेष्ठ होत असतो. एक प्रकारे बुद्धाचं हे पहिलं वचन आहे. आणि अतिशय मोठी क्रांती 2500 वर्षापूर्वी बुद्धाने केली. या देशामध्ये या विषमतावादी समाज व्यवस्थेमध्ये एक मोठा धक्का बुद्धाने दिला. त्यांनी प्रथमच सांगितलं की कोणीही माणूस जन्माने श्रेष्ठ होत नाही तर तो कर्माने होतो. वर्थ नॉट बर्थ डिटरमाइन
हु इज रिअली द ग्रेटेस्ट ह्युमन बीइंग. म्हणजे एखादा जर महान माणूस असेल, तर तो जन्माने होत नाही, तर तो त्याच्या कर्माने होतं, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि आजही जर समजा आपण बुद्धगयेला गेलात, तर आपल्याला एक लक्षात येईल, की जे मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या मुख्य प्रवेशद्वारावर जेव्हा आपण जातो आणि सीड्या उतरून खाली आपण यायला लागतो, तर जिथे हा वृक्ष होता, त्या ठिकाणी एक फलक लावलेला आहे. आणि त्या फलकावर बुद्धाचे हे जे काही वचन आहेत, हे लिहून ठेवलेले आहेत, की मनुष्य जो आहे, तो जन्माने श्रेष्ठ होत नसतो, तर कर्माने श्रेष्ठ होत असतो. आणि मला असं वाटतं, प्रथमच या देशामध्ये एक मोठी क्रांती झाली. प्रथमच बुद्धाने या विषमतावादी समाज व्यवस्थेला मोठा धक्का दिला, विद्रोह केला. आणि हे जे काही श्रेणीबद्धता आहे, ही जी काही उतरंड आहे, की ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ आणि मग कुठेतरी खाली शूद्र असतो, याला त्यांनी एक मोठं आव्हान दिलं. आणि त्यांनी सांगितलं, की जन्माने कुणी काही श्रेष्ठ होत नाहीत. आणि मला असं वाटतं, की समतेचं पहिलं बीजारोपण बुद्धाने केलं बघा. आणि मग थोडंसं जर आपण पाहिलं, तर आपल्याला एक लक्षात येईल, की त्यावेळेस एक प्रकारे 2 संस्कृती एकत्र नांदत होत्या. आता एक तर ज्याला त्यावेळेस आपण वैदिक संस्कृती म्हणतो. हं. ज्या वैदिक संस्कृतीमध्ये हे सांगण्यात आलं, की वेद हे ईश्वर निर्मित आहेत. आणि मग ते एक प्रकारे कुणीही त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही, प्रश्न निर्माण करू शकत नाही, कारण देवानी ते निर्माण केलेलं आहे. देवाचे ते वचन आहे. म्हणून त्याला सत्य मानलंच पाहिजे. आणि मग वेदांनी चातुर्वर्ण शिकवलं, यज्ञ शिकवलं. आणि वेद मानणारे, यज्ञ करणारे, हां, चातुर्वर्ण मानणारे, असा हा वैदिक धर्म होता. हां, जिथं यज्ञ करणं, वेदाचा मंत्रोच्चार करणं हा एक धर्म होता. परंतु काहींना मात्र हे सत्य वाटलं नाही. त्यांनी विद्रोह केला, की आम्ही याला सत्य म्हणून स्वीकारू शकत नाही. आणि मग अशा प्रकारे ज्या लोकांनी या ब्राह्मणी धर्माला नकार दिला, असे लोकं मग स्वतः स्वतंत्रपणे सत्य शोधण्यासाठी बाहेर पडत असत. सत्य शोधण्यासाठी ते चिंतन करत असत. स्वतः बाहेर पडून खरंच काय सत्य आहे ते जाणून घेण्याचा ते प्रयत्न करीत असत. तर त्यांना श्रमण म्हणत असत. ते एक प्रकारे 2 प्रकारच्या या संस्कृती होत्या. ब्राह्मण संस्कृती आणि श्रमण संस्कृती. ते एक प्रकारे आपण श्रमण म्हणजे असं म्हणू शकतो, की एक प्रकारे फ्रीलान्स ट्रुथ सीकर, म्हणजे जे स्वतंत्रपणे कुठलाही विचार किंवा कुठलाही प्रस्थापित धर्माचा आधार न घेता स्वतंत्रपणे ते सत्य शोधत होते. आणि त्या काळामध्ये, बुद्धाच्या काळामध्ये असे अनेक श्रमण होते. जर आपण श्रमण फलसूत्र वाचलेलं असेल, तर आपल्याला माहिती आहे, की मक्खली गोसाल, अजित केसकंबल, संजय वेलट्टीपुत्र आणि त्याच बुद्ध सुद्धा त्यावेळेस श्रमण गणले जात होते. आपणा सर्वांना परिचित असलेली एक व्यक्ती म्हणजे महावीर. महावीर सुद्धा हे श्रमण होते. तर त्यांनी त्या प्रस्थापित धर्माला न मानता स्वतः आपला एक धर्म शोधला. परंतु बुद्ध जे आहेत, त्यांची ख्याती मात्र दिवसेंदिवस वाढत गेली. आणि मग बुद्धाला मात्र महाश्रमण म्हटलं गेलं. आणि बुद्धाची अशी ख्याती झाली. आणि हेच ते बुद्ध होत, ज्यांनी खऱ्या अर्थाने या चातुर्वर्ण्यावर, या विषमतेवर मोठा आघात केला आणि एक मोठी क्रांती झाली. आणि बाबासाहेबांनी जेव्हा बुद्धाचं चरित्र वाचलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की खऱ्या अर्थाने या देशामध्ये मोठी क्रांती हे बुद्धाने घडवून आणली. या विषमतावादी समाज व्यवस्थेला पहिल्यांदा मोठं आव्हान हे बुद्धाने केलं. आणि त्या बुद्धाला हा देश पूर्णपणे विसरून गेला होता. अशा वेळेस बुद्धाची मोठी प्रेरणा बाबासाहेबांना मिळाली. आणि त्यांनी हा जो मग समतेचा लढा आहे, जो बुद्धाने 2,500 वर्षापूर्वी सुरू केला, त्याच्यानंतर अनेक महापुरुषांनी, अनेक संतांनी हा पुढे सुरू ठेवला. आणि तोच लढा मग बाबासाहेबांनी हा पुढे नेलेला आहे. आणि निश्चितच ही मोठी प्रेरणा बाबासाहेबांना बुद्धाकडून मिळालेली आहे. आता बुद्धाचा हा जो समतेचा जो काही भाग आहे, त्यांनी सांगितलं की कुणीही जन्माने श्रेष्ठ होत नाहीत. परंतु एवढंच नव्हे, पुढे आपल्याला माहिती आहे की बुद्धाने एक उदाहरण घालून दिलं. एक नमुना तयार केला, की खरोखरच एक समतेवर आधारित समाज कसा असू शकतो. त्याचा एक आदर्श नमुना म्हणजे बुद्धाचा संघ होय.
आणि मग आपण पाहतो की बुद्धाने खरोखरच कुठल्याही प्रकारच्या जाती व्यवस्थेला थारा दिला नाही. वर्णाश्रम धर्माला त्यांनी थारा दिला नाही आणि त्यांच्या संघामध्ये कुणीही असो मग, मग तो तथाकथित उच्च जातीचा असो किंवा शूद्र जातीचा असो किंवा मग राजा असो किंवा एखादा साधा भिकारी असो, कुणीही असो, त्या संघामध्ये त्यांनी सर्वांना प्रवेश दिला. आणि खऱ्या अर्थाने एक आपण असं म्हणू शकतो, की बुद्धाने एक जातीविहीन समाजाचा एक नमुना लोकांपुढे पेश केला आणि त्यांनी लोकांना सांगितलं, की एक प्रकारे जाती ह्या आपण जे काही निर्माण केलेल्या आहेत, हे एक प्रकारची आपली असं म्हणूया आपलं अज्ञान आहे. हं. आपल्याला प्रज्ञा नसल्यामुळे आपण अशा प्रकारे जातीवर विश्वास ठेवतो, हे बुद्धाने लोकांना सांगितलं. आणि मग आपण पाहतो, की बुद्धाने खरंच मोठी क्रांती केली. ज्या समतेविषयी मी बोलतो आहे, एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी त्याचा आवर्जून उल्लेख केला बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये, की जेव्हा समतेबद्दल बुद्ध बोलतात, तर महत्त्वाची अजून एक महत्त्वाची बाब होती, की स्त्री-पुरुष समानता सुद्धा. आणि मग आपण पाहतो, की 2500 वर्षापूर्वी आपण जर जगाचा इतिहास पाहिला, तर कोणीही अशी कल्पना केली नाही, की एखादी स्त्री धार्मिक विकास करू शकते, धर्मगुरू बनू शकते. आणि अगदी बुद्धाच्या हयातीमध्ये आपण पाहतो, की अनेक स्त्रियांनी फलप्राप्ती केली आणि एवढंच नव्हे, ते गुरु स्वरूपात पुढे आलेत. हे बुद्धाने मोठं समतेचं काम केलं बघा. कारण त्यांनी सांगितलं, मग कुणीही असो, हं, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही वर्णाचा असो, कुठल्याही लिंगाचा असो, प्रत्येक मनुष्य आपला धार्मिक विकास करू शकतो. हे अतिशय महत्त्वाचं समतेचं मूल्य बुद्धाने प्रस्थापित केलं. हं. आणि एक प्रकारे या समाज व्यवस्थेमध्ये ज्यांना नाकारण्यात आलं होतं, अशी अनेक लोकं बुद्धाच्या या समतेच्या तत्वानुसार, त्यांच्या त्या शिकवणीनुसार गुरुपदाला पोहोचलेत, हे आपण पाहू शकतो. आणि नंतर पुढे जर आपण बुद्धाचा अजून जर धम्माचा विचार केला, इतिहास इतिहासाकडे पाहिलं, तर आपल्याला हे समतेचं जे काही तत्व आहे, ते किती विशाल होतं हे आपल्याला दिसेल. आणि मग बुद्ध धम्म, मग केवळ या देशामध्ये जे काही जाती व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था इथेही नाही, तर मग एक प्रकारे वंश, वर्ण, वर्ग, राष्ट्र, लिंग, भाषा हे सर्वच भेद तोडून बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला. या म्हणजे बाबासाहेबांचं जे काही समतेचं मूल्य आहे, बुद्धाचं जे काही समतेचं मूल्य आहे, त्याची व्याप्ती किती मोठी आहे, हे थोडंसं आपल्याला लक्षात येईल. आणि निश्चितच ही जी काही प्रेरणा आहे, ती बाबासाहेबांनी बुद्धाकडून घेतली आणि एक प्रकारे आपण खऱ्या अर्थाने बुद्ध हे पहिले समतेचे एक कट्टर पुरस्कर्ते होते, आपण असं पाहू शकतो. हं. आता बुद्धाच्या जीवनातले अनेक दाखले देता येईल. कशाप्रकारे अनेक लोकं बुद्ध धम्माकडे आले आणि कशाप्रकारे एक नमुना त्यांनी पेश केला आणि त्याने एक सुंदर उदाहरण, एक सुंदर असं एक रूपक सांगितलं, की माझा हा जो संघ आहे, तो महासागरासारखा आहे. समजा आता महासागरामध्ये अनेक नद्या जाऊन मिळतात, तर मग आपल्याला असं म्हणता येत नाही महासागराचं पाणी घेऊन, की हे गंगेचं आहे किंवा हे यमुनेचं आहे. अशा प्रकारे माझ्या संघामध्ये जर जर कोणी येतो, तर मग मात्र तो महासागरासारखा असतो. काय सुंदर रूपक आहे. आणि बुद्धाने प्रत्यक्षात हे करून दाखवलं. आणि एवढंच नव्हे, जसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, की मग तेवढंच नाही, अगदी म्हणजे ज्याला आपण वर्ण म्हणतो, वंश म्हणतो, लिंगभेद त्याच्या पलीकडे बुद्ध धम्म गेला आणि खऱ्या अर्थाने समतेचं जे मूल्य आहे, ते जगाला बुद्धाने शिकवलं. आणि या बुद्धाला बाबासाहेब आपले गुरु मानतात आणि समतेची एक मोठी प्रेरणा बाबासाहेबांनी बुद्धाकडून घेतली. आणि मग बाबासाहेबांनी बुद्धाचं जे काही काम होतं, या समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याचं, एक जातीविहीन समाज निर्माण करण्याचं त्या कामाला त्यांनी सुरुवात केली. आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते. बाबासाहेबांच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं, तर त्यांचं पहिलं जे संघटन त्यांनी निर्माण केलं, त्या ते जे संघटन आहे, त्याचं नाव त्यांनी ठेवलं समता सैनिक दल. म्हणजे अशा प्रकारचे सैनिक, अशा प्रकारचे व्हॉलंटिअर्स जे समता प्रस्थापित करतील. म्हणजे अगदी सुरुवातीलाच बाबासाहेबांचा हा उद्देश होता, की या देशामध्ये आपल्याला समता प्रस्थापित करायची आहे. कारण विषमता किती भयंकर असते आणि हे जे विषमतेचं अज्ञान आहे, हं, ह्या विषमतेमुळे होणारे जे काही दुःख आहेत, या देशामध्ये परिवर्तन व्हावं, एक नवसमाजाची निर्मिती व्हावी म्हणून त्यांनी समता सैनिक दलाची निर्मिती केली. हं.
आणि आपण मग पाहतो की त्यांनी अनेक आंदोलनं उभारली आणि त्या आंदोलनाचा उद्देश मात्र एकच होता की या देशामध्ये ज्यांना एक प्रकारे नाकारण्यात आलं, ज्यांना वंचित ठेवण्यात आलं, त्या लोकांना त्यांचे हक्क मिळावेत. हं. ज्यांना एक प्रकारे हीन समजण्यात आलं, त्यांनाही माणुसकी मिळावी. म्हणजे त्यांना समतेने वागणूक मिळावी, समता प्रस्थापित व्हावी. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र कार्य केलं ते आपल्याला दिसून येईल. एवढंच नव्हे, या देशाचं संविधान बाबासाहेबांनी तयार केलं आणि जर संविधान आपण पाहिलं, तर अगदी जे प्रियंबल आहे, त्या प्रियंबलमध्ये आपल्याला दिसतं, की त्यांनी स्वतंत्रता, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्य तिथे दिलेली आहेत आणि नक्कीच ही मूल्य बुद्धाकडून आलेली आहेत. आता खरं म्हणजे हे अशा अनेक गोष्टी मला सांगता येतील. म्हणजे बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं, तर एक प्रकारे माणसा-माणसामधला जो काही भेद आहे, तो भेद दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला, हे आपल्याला दिसेल. हं. आणि एक प्रकारे त्यांनी जी प्रतिज्ञा केली, की जर मी माझ्या लोकांचा उद्धार करू शकलो नाही, तर मी माझी यात्रा स्वतःला गोळी घालून संपवेन. आणि मग आपण पाहतो, की बाबासाहेब पूर्ण जगाचा विचार करतायत. भारतामध्ये आपण पाहतो जाती व्यवस्था आहे, परंतु जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विषमता ते पाहत आहेत. आणि मग त्यांनी पाहिलं, की खरोखरच याच्यावर काय उपाय आहे? आणि मग निश्चितच आपणा सर्वांना माहिती आहे, की बाबासाहेबांनी पाहिलं, की खरोखरच जर आपल्याला विषमता दूर सारायची असेल, जातीयता दूर सारायची असेल, कुठल्याही प्रकारचा भेदभाव जर दूर करायचा असेल, तर मग धर्माची गरज आहे. परंतु त्यांना हे स्पष्ट होतं, की कुठलाही धर्म याच्यासाठी उपयुक्त ठरेल असं नव्हे, तर त्यांनी स्वतः धर्मासाठी 4 मापदंड सांगितले होते. बुद्धाने त्याचं धम्माचं भवितव्य त्याच्यामध्ये हे 4 मापदंड आहेत. आणि त्यातलं 3रं मापदंड ते म्हणतात, की कुठलाही धर्म जर मनुष्याच्या विकासासाठी जर उपयुक्त ठरणारा असेल, तर मग मात्र या 4 मापदंडावर तो खरा उतरला पाहिजे. आणि त्यातलं 3रं मापदंड म्हणजे त्या धर्माने स्वतंत्रता, समता, बंधुता ही जी काही मूल्य आहेत, त्या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे. आणि मग याच्यावरून आपल्याला लक्षात येईल, की बाबासाहेबांसाठी बुद्ध धम्माचा स्वीकार हा अतिशय महत्वाचा का होता? कारण या बुद्ध धम्मामध्ये आपल्याला असं दिसतं, की खऱ्या अर्थाने स्वतंत्रता, समता आणि बंधुता आहे. आता स्वतंत्रता, समता, बंधुता हे एकमेकांशी निगडीत आहेत. हे पुढे मी बोलणार आहे. परंतु थोडक्यात जर पाहिलं, तर बुद्ध धम्मच जगातले एकमेव असे धर्मसंस्थापक आहे, की त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या अनुयायांना स्वतंत्रता दिली. त्यांचा धर्मच मुळात तर्क आणि अनुभवावर आधारित आहे. आणि ते म्हणतात, की मी सांगतो म्हणूनच तुम्ही विश्वास ठेवू नका, तर तुम्ही स्वतः विचार करा. तुमची तर्कबुद्धी वापरा. जसा सोनार सोन्याची परीक्षा करतो, तशाच प्रकारे तुम्ही हा जो काही माझा धम्म आहे, ही जी काही शिकवण आहे, त्याची तुम्ही परीक्षा करा आणि तेव्हाच तुम्ही स्वीकारा. ही बुद्धाची शिकवण. हं. समतेबद्दल काय म्हणायचं? बुद्धाने अगदी बुद्धत्व प्राप्तीनंतर सांगितलं, की करून दाखवलं आणि त्यांनी सांगितलं, की प्रत्येक मनुष्य मग तो कुठल्याही वर्णाचा असो, कुठल्याही जातीचा असो, गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येक माणसामध्ये मनुष्य म्हणून विकास पावण्याची क्षमता आहे. हे समतेचं अतिशय उच्च अशा प्रकारचं तत्व त्याने आपल्याला दिलं. आणि बंधुतेबद्दल मग काय बोलायचं? आणि खरं म्हणजे मला असं वाटतं, जेव्हा आपण समतेचा विचार करतो आणि बाबासाहेबांना जो बुद्ध धर्म आवडला, त्याचं मुख्य कारण म्हणजे बुद्ध धम्म आणि संघाचा जेव्हा आपण विचार करतो, तर त्याच्यामध्ये ही मूल्य अतिशय महत्वाची आहेत. मग बंधुता याला बुद्ध धर्मामध्ये मैत्री म्हटलं जातं. आणि जर थोडासा आपण विचार केला, बुद्ध धर्माचा विचार केला, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, बुद्ध धर्म अतिशय विशाल आहे. खूप काही बुद्ध धर्माच्या शिकवणी आहेत. परंतु असं म्हटलं जातं, बंधू आणि भगिनींनो, की बुद्ध धर्माचा जो सार आहे ना, तो मैत्री होय. हं, करुणा होय. आणि मग जर बुद्ध धर्माचा हा जो काही सार आहे, मैत्री जर असेल, तर मग त्याचा थोडासा आपण विचार करूया आणि आपला जो विषय आहे, त्या विषयाशी ही मैत्री कशी निगडीत आहे, हे आपल्याला पाहावं लागेल. हं. बुद्धापासून ही क्रांती सुरू झाली. बाबासाहेबांनी मग आपलं आयुष्य एक प्रकारे ही समता प्रस्थापित करण्यासाठी वेचलेलं आहे आणि मग आपल्याला ते सांगतात, की असा धर्म पाहिजे, जो धर्म स्वतंत्रता, समता आणि बंधुता या मूल्यांचा स्वीकार करतो. मग बंधुता बुद्ध धर्मामध्ये कशी आहे?
मैत्री बुद्ध धर्मामध्ये कशी आहे? जसं मी सांगितलं हे सार आहे. मग मैत्रीची परिभाषा काय आहे? मला असं वाटतं, कधी-कधी मैत्री हा शब्द सुद्धा आपल्या भाषेमध्ये अतिशय गुळगुळीत झालेला आहे. आपण फार वरकरणी हा शब्द वापरतो. परंतु जेव्हा मात्र बुद्ध धर्माच्या भाषेत आपण जेव्हा या शब्दाचा उच्चार करतो, तेव्हा मात्र त्याची जी व्याप्ती आहे, त्याची जी खोली आहे, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. करणीय मेत्त सुत्तामध्ये बुद्धाने अतिशय सुंदरपणे मैत्रीची व्याख्या केली आहे बघा. ते काय म्हणतात, की जसं एखादी माता आपल्या एकुलत्या एक औरस पुत्राचं संगोपन करते, त्याचं लालन-पालन करते, त्याची काळजी घेते. अशाच प्रकारे सर्व प्राणी मात्रांबद्दल आपल्या मनामध्ये जो भाव असला पाहिजे, त्याला मैत्री म्हणायचं. आता कल्पना करा, की एखादी माता तिच्या एकुलत्या एका औरस पुत्रावर तिची मैत्री कशी असेल? आपण कल्पना करू शकतो आणि बुद्ध म्हणतात, की अशा प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये सर्व प्राणी मात्रांबद्दल पाहिजे, तर ही आहे बुद्धाची मैत्री. मग मैत्री ही अतिशय महत्वाची आहे. हाच बुद्ध धर्माचा सार आहे आणि मला असं वाटतं बंधू आणि भगिनींनो, जेव्हा मग मैत्रीचं आपण पालन करतो, तर नक्कीच मग स्वतंत्रता आणि समता येते. मैत्री ही सर्वतोपरी आहे आणि मैत्री जर असेल, तर नक्कीच मग मात्र समतेचं जे काही आचरण आहे, ते समतेचं आचरण आपण करू शकतो. आता बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये बाबासाहेबांनी धम्म आपल्याला अतिशय सोप्या, साध्या शब्दांमध्ये शिकवलेला आहे, सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, की दुःख का निर्माण होतात? आणि मग स्वतः ते पुढे सांगतात, की एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी जेव्हा अनुचित व्यवहार करतो, तेव्हा दुःख निर्माण होतं. किती छान सांगितलं. म्हणजे साधं आहे. हे समजायला खूप कठीण आहे असं नाही, की एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी जेव्हा अनुचित व्यवहार करतो, तेव्हा दुःख निर्माण होतो. हं. आणि धम्म आपल्याला शिकवतो, की एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याशी कसा उचित व्यवहार केला पाहिजे. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे मग धम्म आपल्याला सांगतो, की इतरांशी आपण कसं वागलं पाहिजे. इतरांशी आपलं आचरण कसं असलं पाहिजे आणि बुद्धाने अतिशय महत्वाचं तत्व सांगितलेलं आहे, ज्याला सुवर्ण मध्य नियम म्हणतात, की एखादी अशी बाब, एखादी अशी कृती आपल्याला वाटतं, की इतरांनी आपल्यासोबत करू नये. तसंच आपण सुद्धा अशी एखादी कृती, अशी एखादी बाब दुसऱ्यांसोबत करू नये, जेणेकरून त्याला दुःख होईल, त्याला त्रास होईल. आणि मग इथं आपण पाहतो, की बुद्ध धम्म आपल्याला शिकवतो, की एका माणसाने दुसऱ्या माणसाची कशी कृती केली पाहिजे. आता मग आपण थोडं बघूया, की हे असं का घडतं? असं याच्यासाठी घडतं, कारण मैत्रीचा अभाव आहे. आता जसं मी सांगितलं, की मैत्री हे महत्वाचं तत्व आहे आणि बंधू आणि भगिनींनो, जर मैत्री असेल ना, तर मग मात्र आपण स्वातंत्र्याचं आचरण करणार. इतरांना आपण स्वतंत्रता देणार. मैत्री जर असेल, तर आपल्याकडे जर एखादं बळ असेल, कारण प्रत्येक माणसाकडे कुठलं तरी बळ असतं, शक्ती असते, त्याचा आपण दुरुपयोग करणार नाही. इतरांना गुलाम बनवणार नाही. हं. इतरांचं पिळवणूक करणार नाही. इतरांचं शोषण करणार नाही. हं. ते मैत्रीचं तत्व आहे. आणि जर मैत्री असेल, तर इतरांना आपण तुच्छ लेखणार नाही. इतरांना आपण हीन समजणार नाही. ते पण आपले बंधू, भगिनी आहेत, असं आपण त्याच्याकडे पाहणार. तर हे मैत्रीचं तत्व आहे. खरं म्हणजे मैत्री जर असेल ना, तरच खऱ्या अर्थाने आपण समतेचं आचरण करू शकतो. आपण स्वातंत्र्याचं आचरण करू शकतो. आणि बुद्ध धम्माची ही जी मैत्री आहे, ही म्हणूनच अतिशय महत्त्वाची आहे. आणि बाबासाहेबांनी पाहिलं, की जर खरंच मग आपल्याला जाती जर नष्ट करायच्या असतील, तर त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे, की आपल्याला बुद्ध धर्माचा स्वीकार करण्याशिवाय दुसरा उपाय नाही. कारण बुद्धाने सांगितलं, की खरंच जाती जर नष्ट करायच्या असतील, हे जे काही आपले मिथ्या दृष्टिकोन आहे ते सोडायचे असतील, तर बुद्धाच्या शिकवणीचा आपण स्वीकार केला पाहिजे. कारण बुद्ध आपल्याला शिकवतात, मैत्री शिकवतात. आता थोडंसं आपण मैत्रीबद्दल बघूया. आता आपण सुरुवात करताना त्रिशरण आणि पंचशील म्हटलेलं आहे. आणि मग आपण विधायक शील घेतलं. तर पहिलं शील आपण म्हटलेलं आहे, मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. खरं म्हणजे हे पहिलंच शील अतिशय महत्वाचं आहे. जसं मी म्हटलं, की बुद्ध धर्माचा जो सार आहे, जर मैत्री असेल ना बंधू आणि भगिनींनो,
तर मग आपण चोरी करणार नाही. मैत्रीचंच ते एक्सटेन्शन आहे. कारण जर आपण चोरी केली तर निश्चितच कुणाला तरी आपण दुःखात घालणार, कोणाचं तरी आपण नुकसान करणार आणि मैत्री असेल, जर आपण एखाद्याला आपला बंधू किंवा भगिनी समजत असू, तर त्यांच्यावर तशा प्रकारचं आपण दुःख कधीच लादणार नाही. हं. जर मैत्री असेल, तर आपण खोटं बोलणार नाही. कारण खोटं बोलण्यामागे काहीतरी स्वार्थ असतो, काहीतरी द्वेष असतो, सूडबुद्धी असते, काहीतरी नकारात्मक भावना आपल्या असतात. हं. जर मैत्री असेल, तर आपण व्यभिचार करणार नाही. जर मैत्री असेल, तर आपण कुठल्याही प्रकारचा नशापान करणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे, की ह्या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतात स्वतःसाठी आणि इतरांसाठी. मग पंचशील असो, दशशील असो, तर मैत्रीचे हे तत्व जे आहे, ते प्रत्येक शीलामध्ये आपल्याला दिसेल. आणि जर मैत्री असेल, तर मग मात्र खऱ्या अर्थाने बंधुत्वाचं आचरण होईल, समतेचं आचरण होईल आणि ही मैत्री बुद्धाने शिकवलेली आहे. बुद्धाने आणखी हे सांगितलेलं आहे आणि ते मला वाटतं अतिशय महत्वाचं आहे. काय सांगितलेलं आहे? की एक प्रकारे मनुष्य जो आहे, तो त्याला योग्य दृष्टी नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या तो पाहतो आणि जात ही त्याच्यातली एक आहे. खरं म्हणजे हे ईश्वर निर्मित नाही, हे मनुष्याने निर्माण केलेले आहे आणि एक प्रकारे आपण आपल्या मनामध्ये जात धरून ठेवलेलं आहे आणि बुद्धाने सांगितलं, की आपण केवळ मनुष्य आहोत आणि प्रत्येक मनुष्य श्रेष्ठ होऊ शकतो, हे त्याने प्रूव्ह केलेलं आहे आणि बुद्ध धर्माचं आचरण करून अनेक लोक श्रेष्ठ झालेले आहेत. मग ते कुठल्याही जातीचे असो, कुठल्याही वर्णाचे असो. आणि बाबासाहेबांनी हेच अतिशय चांगल्या शब्दामध्ये "अॅनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात? कास्ट इज नोशन ऑफ माइंड. म्हणजे ही जात जी असते ना, ही मनाची संकल्पना आहे. आणि ते पुढे म्हणतात, "व्हॉट माइंड क्रिएट्स, माइंड कॅन अंडू." जे मनात निर्माण होतं, ते मन नष्ट पण करू शकतं आणि बुद्धाची ही जी शिकवण आहे, की ह्या सगळ्या मिथ्या दृष्टी आहेत. चुकीचे दृष्टिकोन आहेत आणि जेव्हा आपण बुद्ध धर्म स्वीकारतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की हे जातीची जी काही संकल्पना आहे, भेदाभेदाची जी काही संकल्पना आहे, ती किती म्हणजे चुकीची आहे. हे किती मोठं आपलं अज्ञान आहे आणि हे बुद्धाच्या शिकवणीमधून आपल्याला समजतं. आणि म्हणूनच बुद्धाची जेव्हा आपण शिकवण पाहतो, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं, की आपण किती अज्ञानामध्ये आहोत. थोडंसं आपल्याला अजूनही चांगल्या प्रकारे समजून घेणं फार आवश्यक आहे. ते म्हणजे जसं आता बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल मी बोलत होतो आणि बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य या देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी एक प्रकारे खर्च केलेला आहे. आपलं आयुष्य एक प्रकारे त्याच्यासाठी झिजवलेलं आहे. आणि मग आपण पाहतो, की त्यांनी बुद्धाच्या धम्मापर्यंत आपल्याला आणून ठेवलेला आहे. कारण बुद्धाचा धम्म आपल्याला सांगतो, की खरोखरच हे सर्व मनुष्य मात्र समान आहेत. आपल्या अज्ञानामुळे, आपल्या मिथ्या दृष्टीमुळे मात्र हे आपल्याला पाहता येत नाही. आणि जातीबद्दल कधी-कधी मला फारच आश्चर्य वाटतं. आता जेव्हा मी काही माझे जे बंधू आणि भगिनी आहेत, जे पाश्चात्य देशामध्ये आहेत, कधी-कधी त्यांना मोठा संभ्रम वाटतो, की हे कसं तुम्हाला कळतं, की बाबा एखादा माणूस हा काहीतरी उच्च जातीचा आहे आणि दुसरा काहीतरी खालच्या जातीचा आहे. वर्णभेद ते समजू शकतात. एखादा माणूस काळा दिसतो, एखादा गोरा दिसतो. पण हे मात्र आमच्या समजाच्या पलीकडे आहेत. परंतु ही जात एवढी मनामध्ये घट्ट आहे, ती जर काढायची असेल ना, बंधू आणि भगिनींनो, केवळ बुद्ध धर्मामुळेच ते होऊ शकते. हे जे मी म्हणतोय, ते तुम्हाला पुढच्या काही गोष्टी सांगितल्यावर पटेल थोडंसं. बाबासाहेबांनी बुद्ध धर्म आपल्याला दिला, अनेक गोष्टीसाठी दिला. त्यातली एक मुख्य गोष्ट की होती, की या देशामध्ये एक जातीविहीन समाज निर्माण व्हावा आणि बुद्ध धर्मानेच हे होऊ शकतं, हा ठाम विश्वास बाबासाहेबांचा होता. आणि आज आपण बघू शकतो, की बुद्ध धर्मामुळे कशाप्रकारे अनेक लोकं एक प्रकारे खऱ्या अर्थाने विषमतावाद सोडून समतावादी दृष्टिकोन ते स्वीकारत आहेत. आता हे प्रूव्ह झालेलं आहे. परंतु बाबासाहेबांना त्यावेळेस खूप मोठी काळजी होती. धर्मांतर ठरलं. बाबासाहेबांना मोठी काळजी होती, की या बुद्ध धर्माच्या स्वीकारामुळे तरी किमान आपण समता, समतेचं आचरण करू किंवा केलं पाहिजे. आणि कदाचित बाबासाहेबांना ही चाहूल पण लागली असेल, की आता माझं जे आयुष्य आहे, ते काही खूप दिवस नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धर्म तर दिलाच, परंतु त्यासोबतच आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्यात. आणि मी नेहमी विचार करतो, की बाबासाहेबांनी आपल्याला काही महत्त्वाच्या प्रतिज्ञा दिल्या, सर्वच महत्त्वाच्या आहेत. परंतु विशेषतः 9वी आणि 10वी प्रतिज्ञेबद्दल मी विचार करतो. 9वी प्रतिज्ञा अशी आहे, बाबासाहेब असं म्हणतात, की "मी सर्व मनुष्य मात्र समान आहेत असं मी मानतो." आता बघा, बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा आपल्याला दिली बघा. आता
आपण तर विषमतावादी समाज व्यवस्थेचे बळी ठरलो. काही लोक स्वतःला उच्चवर्णीय समजतात, उच्च जातीचे समजतात आणि इतरांचं शोषण करतात, पिळवणूक करतात, अत्याचार करतात. परंतु बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, की सर्व मनुष्य मात्र समान आहेत असं मी मानतो. आणि एवढंच नव्हे, बंधू आणि भगिनींनो, समान आहे तेवढं मानायचंच नाहीये केवळ. आणि पुढे बाबासाहेब असं म्हणतात, की मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन. आणि नंतर मला समजलं, की खरोखरच बाबासाहेबांची पोटतिडक ही का होती? आता माझ्या मित्रांनी थोडासा परिचय देताना सांगितलं, की मी समता सैनिक दलामध्ये युवक असताना अनेक वर्ष काम केलं आणि हा समता शब्द मला खूप आवडायचा. आणि खऱ्या अर्थाने समता हे मूल्य रुजवण्यासाठी आम्ही खूप खूप प्रयत्न केलेला आहे. परंतु ते कार्य करीत असताना मग मला अनुभव आला, की खरंच ही जात किती भयंकर असते. ज्या जातीबद्दल आपण बोलत आहोत, ज्या समतेबद्दल आपण बोलत आहोत, परंतु कळत-नकळतपणे आपणच विषमतावादी आहोत. आपल्यामध्ये जात अतिशय घट्ट रुजलेली आहे, हे मला नंतर अनुभवास आलं. मी तर लहान होतो, मला समजत नव्हतं. नुकताच तारुण्यामध्ये आलो होतो, किशोरवयीन असताना मी चळवळीच्या संपर्कात आलो आणि हळू मी चळवळ समजून घेऊ लागलो. आणि आम्ही बरेचसे तरुण मित्र होतो. आम्हाला वाटलं, की समाजाचं प्रबोधन होणं फार आवश्यक आहे. बाबासाहेबांचा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे, बुद्धाचा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे. आणि मग आम्ही ठरवलं, की अनेक वसाहतीमधून आपण जाऊन प्रबोधन करूया, बुद्धाची प्रदर्शनी लावूया, अंधश्रद्धेविरुद्ध आपण काही पथनाट्य सादर करूया, बाबासाहेबांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवूया. आणि मग आम्ही ठरवलं, की नागपूरच्या सर्व बुद्ध विहाराचा आपण सर्व्हे करू. तिथले जे काही पदाधिकारी आहेत, त्यांची नावं आपण गोळा करूया, जेणेकरून ते विहार आपल्याला वापरता येतील. आणि मग माझे सगळे मित्र गेलेत. आम्ही सगळं सर्व्हे करून आलोत. आणि मग आम्ही एक मीटिंग घेतली. सर्वेची रिपोर्ट. खरं म्हणजे हे मी तुम्हाला सांगतो आहे 84 मधलं, 84 मधलं. आणि बापरे! किती विहार होती आपल्या नागपूर शहरामध्ये. मी 84 सांगतो, आता अजून जास्त असतील. आणि मला मित्रांनी सांगितलं, सगळे त्यांनी ते समितीचे जे काही पदाधिकारी आहेत, त्यांची समितीची नावं लिहून आणलीत. हं. आणि मग आम्ही ठरवलं, की त्या सगळ्या विहारामधून आपण त्यांची एक प्रकारे परवानगी घेऊन ते विहार आपण वापरूया आपल्या प्रबोधनाच्या कार्यासाठी. पण एक मोठं इंटरेस्टिंग झालं. माझे मित्र मला सांगू लागले, त्यावेळेस ते मला भैय्या म्हणायचे. भैय्या म्हणे प्रत्येक वसाहतीमध्ये 2-2, 3-3, 4-4 पण विहार आहेत. तर त्यावेळेस मला असं वाटलं, की बापरे! आपल्या बौद्ध समाजामध्ये किती श्रद्धा आहे, की एका विहाराने त्यांचं कामच भागत नाही. आणि म्हणून 2 विहार, 3 विहार, 4 विहार आहेत. पण लगेच माझे मित्र मला सांगत होते, की नाही म्हणे 4 विहार जरी असले तरी त्या 4ही विहाराला लॉक होती. म्हटलं का बरं लॉक होती? भांडणं सुरू आहेत. मला आश्चर्य वाटलं. एक तर पहिलं आश्चर्य वाटलं, की एका छोट्या वसाहतीमध्ये एकच विहार का नाही? 2 काय? 3 काय? तर मला वाटलं भांडणं झाले असतील, प्रत्येकाला अध्यक्ष व्हावंसं वाटतं, सचिव व्हावंसं वाटतं. समजा इथं नाही भागलं ते, तर दुसरीकडे अध्यक्ष होता येतं, सचिव होता येतं. म्हणून असं काहीतरी झालं असेल, असा माझा एक अंदाज होता. आणि नागपूरचे बरेचसे जे ज्येष्ठ असे आंबेडकरी कार्यकर्ते होते, बुजुर्ग कार्यकर्ते होते. एक प्रकारे त्यांची माझी मित्रता होती. त्यां ते एक प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आणि मग हे सगळे कागद घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. तर मला आठवतंय एक अतिशय ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते, ते आता हयातीत नाहीत. बाबासाहेबांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. आणि ते हसले आणि मला काय म्हटले, "अरे पोरा, तू आता खूप नवीन आहेस. तुला अजून कळत नाही. हे विहार 4 का आहेत, 3 का आहेत? याचं मुख्य कारण म्हणजे एका उपजातीचं वेगवेगळं विहार आहे." मला धक्काच बसला तेव्हा. कारण ती जी यादी मी नेली, त्या यादीवरून त्यांना ते समजत होतं. आणि मग आत्ता माझ्या लक्षात येतं, की बाबासाहेबांनी आपल्याला ती प्रतिज्ञा का दिली? की सर्व मनुष्य मात्र समान आहेत असं मी मानतो. तुम्ही जर थोडंसं पाहिलं, तर आपल्या शैक्षणिक संस्था सुद्धा उपजातीमध्ये विभागल्यात. आपल्या राजकीय संघटना उपजातीमध्ये विभागल्यात. आपल्या सामाजिक संघटना उपजातीमध्ये विभागल्यात. एवढं भयंकर जातीने आपलं पण नुकसान केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला प्रतिज्ञा दिली बघा, की सर्व मनुष्य मात्र समान आहेत असं मानतो. तर एवढंच नव्हे, आपल्याला जबाबदारी दिली बौद्ध म्हणून, की मनुष्य मात्र समान आहे ते मानायचं, पण तो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. थोडंसं आपण एक प्रकारे चिंतन केलं पाहिजे, की इतर जो काही समाज आहे, त्यांना आपण किती प्रमाणात जवळ घेतलं, किती प्रमाणात समता प्रस्थापित करण्यासाठी आपले प्रयत्न झालेत.
आणि खरंच ते विचार करण्याची फार गरज आहे. कारण बाबासाहेबांचं स्वप्न होतं जातीविहीन समाज निर्माण करण्याचं आणि हे केवळ बुद्ध धर्मानेच होऊ शकतं. परंतु मात्र जेव्हा आपण बुद्ध धर्म स्वीकारतो, तेव्हा मात्र आपल्या मनातली ही काही जळमटं आहेत, हे जे काही जातीचे संस्कार आहेत, ते संस्कार घालवायला आपल्याला मदत होते. हं. आता मला एक अजून अनुभव आठवतो. पुण्यामध्ये मला वाटतं मी जेव्हा गेलो, तर 94 मध्ये एक सेमिनार घेतला होता तिथं आणि चळवळीतले अनेक ज्येष्ठ धर्मचारी, धर्मचारिणी त्याच्यामध्ये सहभागी झालेत आणि हे सगळे धर्मचारी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले होते आणि काही पाश्चिमात्य धर्मचारी पण त्या सेमिनारमध्ये सहभागी होते आणि मग त्या परिसंवादाचा विषय होता शरणगमन आणि जातीय संस्कार. मला आठवतं मी एक पेपर सादर केला होता. त्याच्यामध्ये हेच सांगितलं, की जाती उपजाती किती भयंकर आहेत. अजूनही लग्न वगैरे करताना उपजातीचा कसा विचार केला जातो. अजूनही एकमेकांशी मैत्री करण्यामध्ये उपजाती कसा अडथळा होतो. या उपजातीमुळे कशाप्रकारे गट प्रवृत्ती निर्माण झाली. हे सगळं मी विस्ताराने सांगितलं, जे मला इथं सांगायचं नाही आता. परंतु त्या सगळ्यांना मोठा शॉक होता आणि मग अजून मला आठवतं, की एक ऑर्डर मेंबर जी एक प्रोफेसर होते एका कॉलेजमध्ये आणि फार अभ्यासू होती आणि तिने म्हटलं, "जातीबद्दल काय बोलायचं?" म्हणे आता. जात जी नाही जात. आम्ही हसलो. परंतु नंतर मला दुःखही वाटत होतं, की खरंच हे किती भयंकर आहे. तिने अनेक गोष्टी सांगितल्या आणि अर्थात तिने इंग्लिशमध्ये पण त्याचं ट्रान्सलेशन केलं. कास्ट व्हिच यू कॅनॉट कास्ट ऑफ. आणि मग आता लक्षात आलं, की खरोखरच जोपर्यंत बुद्ध धर्म रुजत नाही, तोपर्यंत आपले हे जे अज्ञान, आपली जी मिथ्यादृष्टी हे घालवणं तेवढं सोपं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांचा एक मोठा विश्वास होता, की जर समजा आपण बुद्ध धर्म रुजवला, हं, जर आपण बुद्ध धर्माचं जे काही तत्व आहे, शिकवण जर लोकांपर्यंत नेली, तर खऱ्या अर्थाने आपण जातीविहीन समाज निर्माण करू शकतो. आणि आज बंधू आणि भगिनींनो, मला सांगताना मोठा आनंद होत आहे. आता मात्र लोकांमध्ये जागृती निर्माण होत आहेत आणि अनेक आपले बांधव वेगवेगळ्या समाजामधून मग ते एस-सी, एस-टी, ओ-बी-सी असो आणि एवढंच नव्हे, की जे तथाकथित आता उच्चवर्णीय या समाजामध्ये ज्यांना मानल्या गेलं, ते मात्र आता बुद्ध धर्माकडे येत आहेत आणि बाबासाहेबांचा हा विश्वास होता, की बुद्धाचं तत्वज्ञान जर लोकांना कळलं, तर नक्कीच लोकं इथं येतील आणि त्यांची ही जी काही मिथ्यादृष्टी आहे, ते सोडतील आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्रता, समता आणि बंधुत्व याचा ते स्वीकार करतील. आणि आज आपण पाहतो आहोत, की मोठ्या प्रमाणात मात्र लोकं बुद्ध धर्माकडे वळत आहेत. मोठ्या प्रमाणात ही जागृती होत आहे. परंतु खरंच ही जागृती केवळ बुद्ध धर्मानेच होऊ शकते. आणि बऱ्याचदा मला असं वाटतं, की आपल्याला बुद्ध धर्माची जी शक्ती आहे, त्याची तेवढी कल्पना नसते. कारण अज्ञान आपलं जर घालवायचं असेल, आपल्या मनातलं जे घालवायचं असेल, तर बुद्ध धर्माशिवाय दुसरा उपाय नाही. आता कल्पना करा, मी जेव्हा जाती-उपजातीबद्दल बोलतोय, तर असं समजू नका, की जे आपले बंधू आणि भगिनी जे समजा अधिक शिक्षित नाहीत किंवा सर्वसाधारण ते कामं करणार नाही. अनेक अत्यंत शिक्षित, अत्यंत उच्च शिक्षित अशा लोकांमध्ये सुद्धा उपजातीचं फार मोठं एक प्रकारे असं म्हणूया, की त्यांच्या मनावर परिणाम आहे, पगडा आहे. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा ते बोलत तेव्हा आश्चर्य होतं, की खरोखरच आम्ही आतापर्यंत त्या उपजातीमध्ये किती घट्ट अशा प्रकारे जखडल्या गेलो होतो आणि म्हणून बुद्ध धर्माची गरज आहे. आता माझे मित्र माझा परिचय देताना माझ्या एका मित्राची आठवण करून दिली. ते माझे खरंच खूप खूप जवळचे मित्र होते, ब्रह्मचारी सच्चधम्म. मला आश्चर्य वाटलं एकदा ते माझ्या घरी आले आणि ते हसत-हसतच घरी आले आणि त्यांना सांगतानाही खूप हसू येत होतं. म्हटलं, "झालं काय सच्चधम्म सांगा तर थोडंसं." ते म्हणाले, "अमुक-तमुक." काय सांगू मी? मला सांगतानाच कसं तरी वाटतंय म्हणे. तर त्यांनी एक प्राध्यापकाचं नाव घेतलं आणि ते मला मला म्हणाले, की "तुम्ही त्यांना ओळखता का?" म्हटलं, "हो, मी त्यांना चांगलं ओळखतो. खूपदा म्हटलं आम्ही भेटलो, चर्चा झाली." आणि म्हटलं, "ते बरेचसे सक्रिय आहेत. आंबेडकरी चळवळीमध्ये फार चांगलं काम करतात." तर ते अजून हसले मोठ्याने. तर तुम्हाला एक सांगतो म्हणे आता काय झालं. ते माझ्या घरी आले होते आणि मला म्हटले म्हणे, की "मला मोठा आनंद होतो आहे, की आमचा एका उपजातीचा धर्मचारी झाला." तर बघा. खरं म्हणजे आता हे ऑनलाईन सांगताना मला आनंदही होत नाहीये, दुःख होत आहे. मला केवळ हे सांगायचं आहे, की ह्या जाती, उपजाती किती सखोल रुजलेल्या आहेत आणि बाबासाहेबांचं एक मोठं स्वप्न आहे समता प्रस्थापित करण्याचं. मग हे केवळ आपण भाषणं देऊन समतेबद्दल बोलून होणार नाही, तर ते आतमध्ये डीप रुजलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी म्हणून आपल्याला प्रतिज्ञा दिली, की सर्व मनुष्य मात्र समान आहेत, असं मी मानतो. परंतु या जाती-उपजातीने आपलं खूप नुकसान केलेलं आहे. मात्र आज मला आनंद होत आहे, की या बुद्ध धर्माच्या प्रचार-प्रसारामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकं जागृत होत आहेत आणि आपण अत्यंत विशाल हृदयाने, विशाल मनाने अनेक लोकांना आपण बुद्ध धर्मामध्ये सामावून घेत आहोत आणि मला असं वाटतं, हे अतिशय, अतिशय महत्त्वाचं असं आपलं काम आहे.
आता जातीय संस्काराबद्दल थोडंसं मला अजून म्हणायचं आहे. समतेबद्दल मला अजून थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे हे संस्कार एवढे घट्ट आहेत, की ते सूक्ष्मपणे आपल्याला पाहता पण येत नाहीत. आपला विषयच आहे जातीविहीन समाज निर्माण करणं, हं, समतेवर आधारित समाज निर्माण करणं. परंतु आता मी उपजातीबद्दल बोलत आहे, तर कदाचित माझे काही बांधव म्हणतील, की आमच्याकडे तसा काही प्रॉब्लेम नाही बाबा. आमच्या एरियामध्ये असा उपजात वगैरे हा प्रकार आम्ही ऐकला नाही. परंतु हे जे विषमतावादी विचार आहेत एवढे घट्ट झालेले आहेत, तर जिथं उपजाती नाहीत, मग तिथं प्रांतवाद येतो. म्हणजे ह्या विशिष्ट प्रांतातले आम्ही अधिक श्रेष्ठ, ते आमच्यापेक्षा कनिष्ठ. मग घाटावरचे, घाटाखालचे, हां, मग विदर्भ, मराठवाडा हे सगळं जातीय संस्कारामुळे घडताय. आणि बाबासाहेबांना म्हणून मोठी काळजी वाटत होती, की हे जाती संस्कार आपल्यासाठी पण किती घातक आहेत आणि म्हणून ते आपण तोडले पाहिजेत. एवढंच नव्हे, कधी-कधी आता मी ऑर्डिनेशन टीमसाठी काम करतो, म्हणून मला थोडंसं अधिक सूक्ष्मपणे ह्या गोष्टी पाहाव्या लागतात. आणि ते उदाहरण मी खूपदा दिलं, ते आज परत मी उदाहरण देऊ देऊ इच्छितो. आता माझे बरेचसे त्याच्यातले बांधव धर्मचारी झालेले आहेत. ते एक चॅप्टर धम्ममित्रांचं त्यांना असं वाटत होतं, की अमुक स्त्रीसोबत वेळ घालवला पाहिजे. आपण एक अख्खा दिवस घालवू आणि कुठेतरी आपण जेवायला रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाऊ. ते म्हटलं कशाला खर्च करता? पण ते म्हणाले, "नाही, नाही आमची फार इच्छा आहे एकत्र आपण वेळ घालवायचा." आणि मग आम्ही एकत्र गेलो त्या रेस्टॉरंटमध्ये आणि ते माझ्याशी खूपच मैत्रीपूर्ण वागत होते. अर्थात त्यांच्या मनामध्ये खूप-खूप आदर माझ्याबद्दल आहे, होता तेव्हा पण. आणि ते मला म्हणाले, की "अमुक सिद्धी सांगा तुम्हाला काय आवडेल?" आणि अतिशय मैत्रीपूर्ण माझ्याशी वागत होते. आणि अचानक मी नंतर बघायचो, की त्या वेटरशी बोलताना मात्र अगदी त्यांचा टोन बदलायचा, त्यांचा आवाज बदलायचा. मला म्हणायचे, की "अमुक सिद्धी तुम्हाला काय खाणं आवडेल? तुम्हाला काय आवडतं?" आणि मी सांगायचो, की "बाबा हे घेतलं तरी चालेल, ते घेतलं तरी चालेल." आणि मग लगेच नंतर काय म्हणायचे, "ऐ वेटर इधर पोचा लाव, पाणी आण." मला धक्का बसला. अरे कमाल आहे. मग ती माणसंच आहेत. केवळ वेटरचं काम करतात म्हणून काय झालं? तेव्हा मग माझ्या लक्षात आलं आणि नंतर मी त्यांना सांगितलं, की कळत-नकळतपणे या जाती व्यवस्थेमुळे ही जी काही श्रेणीबद्धता आहे, आपल्यावरही त्याचा परिणाम झालेला आहे. आज समजा आपण सुशिक्षित झालो, 4 पैसे आपल्याकडे आले आणि म्हणून आपल्याला असं वाटतं, की आपण श्रेष्ठ झालो आणि जो श्रमिक आहे, जो काम करणारा आहे, तो आपल्याला हीन वाटतो, तुच्छ वाटतो. हा जातीय संस्कार आपल्यावर झालेला आहे. आणि या देशात आपल्याला समता रुजवण्याचं अतिशय मोलाचं काम करायचं आहे. परंतु आपली दृष्टी श्रमिकांकडे पाहण्याची अशी का झालेली आहे? कारण या समाज व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे जे शूद्र गणले गेले, जे अस्पृश्य गणले गेले, चातुर्वर्ण व्यवस्थेच्या पण खाली ज्यांना गणलं गेलं, त्यांच्याच वाट्याला या समाज व्यवस्थेमध्ये ज्याला छोटं काम समजलं जातं, ते दिलं गेलं. आणि म्हणूनच आपल्याकडे जी मावशीबाई काम करते, तिच्याशी आपण आदराने वागत नाहीत. रिक्षा चालकाशी आपण आदराने वागत नाही. वेटरशी आपण आदराने वागत नाहीत. परंतु बंधू आणि भगिनींनो, जर पाहिलं ना, तो वेटर जो आहे ना, तो कांबळेच असतो, मेश्रामच असतो. दुसरा कोणी नसतो. केवळ आपल्याला शिक्षण मिळालं, आपल्याला एक चांगली नोकरी मिळाली, पण तो आपला बंधू असतो, आपण त्याच्याशी मैत्रीपूर्ण वागू शकत नाही. याचं कारण हे आहे, हे जाती संस्कार आपल्यावर आहेत आणि बाबासाहेबांचं एक मोठं स्वप्न होतं, की या देशामध्ये आपल्याला समता रुजवायची आहे. कधी-कधी आपणच आपल्या इतर बांधवांना जवळ करण्यापासून एक प्रकारे घाबरतो. आपल्याला वाटतं, की हे इतर लोक आहेत. हा शब्द मला एवढा खटकतो, मी तुम्हाला काय सांगू. तुम्हाला एक सांगावसं वाटतं, आपल्या आता या संघामध्ये अनेक आपले असे बांधव आहेत, जे वेगवेगळ्या समाजामधून आलेले आहेत, ओबीसी समाजामधून आहेत. कधी-कधी तो शब्द त्यांना खटकतो, पण ते हसतात. त्यांना माहीत आहे, की आपले संस्कारच तसे आहेत. आता मात्र आपल्या शिबिरामध्ये अनेक प्रकारचे लोक येत असतात आणि आपण बौद्ध म्हणून आपण किती वेगळे असलो पाहिजे, आपल्या कृतीतून ते दिसलं पाहिजे. आणि शेवटी एक छोटासा मुद्दा सांगून मी आपली रजा घेणार आहे. आपण पाहिलेलं आहे, की बुद्धापासून कशाप्रकारे हे जे काही समतेचं तत्वज्ञान आहे, समतेचा संदेश आहे, तो आलेला आहे. हं. बाबासाहेबांनी कशाप्रकारे आपलं आयुष्य ही समता प्रस्थापित करण्यासाठी गेलेलं आहे आणि बुद्ध धर्माने ते होऊ शकतं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अगदी थोडक्यात मला सांगावसं वाटतं, आपला हा जो संघ आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ, मला खरोखरच असं वाटतं, की जेव्हा एखादं तत्व आपण शिकवतो, त्याचा जर नमुना असेल, तर ते लोकांना अधिक पटतं आणि मला अतिशय आनंद होतो आहे, की हा जो संघ आहे, खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारची विषमता असो, ती विषमता भेदून मनुष्य हा समतेने राहू शकतो, याचा एक उत्तम नमुना आहे. अनेक बौद्ध संघ असतीलही, परंतु तिथेही आपण कधी-कधी पाहतो, म्हणजे काही उच्च शिक्षित बौद्ध संघ, काही श्रीमंताचा बौद्ध संघ, मग काही तिबेटन संघ, मग काही श्रीलंकन संघ. परंतु हा एक संघ असा आहे, उर्गेन संघर्षाने अतिशय महत्त्वाचं तत्व लिहिलेलं आहे, ओपन टू ऑल.
लिटरली इट इज ओपन टू ऑल. सर्वांसाठी हा मोकळा आहे. मग तुम्ही श्रीमंत असा, तुम्ही गरीब असा, तुम्ही शहरी असा, तुम्ही ग्रामीण असा, तुम्ही उच्च शिक्षित असा, तुम्ही अशिक्षित असा, तुम्ही अमेरिकेत राहणारे असा, तुम्ही भारतात राहणारे असा, तुम्ही युरोपमध्ये राहणारे असा, तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये राहणारे असा. हं? तुम्ही कुठलीही भाषा बोलणारे असा, कुठल्याही राष्ट्राचे असा, कुठल्याही वंशाचे असा, तुम्ही काळे असा, तुम्ही गोरे असा, हां? तुम्ही ब्राह्मण असा, तुम्ही शूद्र असा, कुणी असा, हा जो संघ आहे, हा सर्वांसाठी खुला आहे. हे खऱ्या अर्थाने समतेचं तत्व हा संघ रुजवतो आहे. आणि मला असं वाटतं, एक आपण नमुना तयार केलेला आहे. आणि मी संघामध्ये पाहतो, अतिशय सुपर क्लास वन ऑफिसर जर एखादा असेल आणि एखादा साधा शिपाई म्हणून काम करणार असेल, त्यांच्यामध्ये मैत्री मी पाहिलेल्या आहेत. एखादा अतिशय मोठ्या पदावर डॉक्टर म्हणून काम करणारा एखादा माणूस असेल आणि मग एखादा दुसरा अतिशय साधा श्रमिक असेल, त्यांच्यामध्ये मित्रता होताना पाहिलं. इथं मला वाटते कुठल्याही प्रकारचा भेद या संघामध्ये नाही. हं. आणि खऱ्या अर्थाने आपण हे पाहतो, की या संघामुळे अनेक स्त्रियांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. यूपी सारख्या ठिकाणी पहिल्यांदा जेव्हा गेलो, तर कुठल्या स्त्रीशी बोलताय मला कळायचं नाही. मी म्हणायचो बहन जी मैं किससे बात करो मुझे समझ में नहीं आता. कारण एवढं मोठं पदर पुढे असायचं. आज मात्र अनेक धर्मचर्या तिथं घडतायत. राजस्थानमध्ये मोठी क्रांती होत आहेत. परंतु बंधू आणि भगिनींनो, खूप खूप काम अजून करायचं आहे. बाबासाहेबांची शेवटची भेट आपल्याला माहिती असेल बंधेंसोबतची. बुद्ध धर्माचा स्वीकार झाला. अनेक स्वप्न बाबासाहेबांपुढे होती. कारण त्यांना खात्री होती, की या बुद्ध धर्मानेच नवसमाजाची निर्मिती होईल. या बुद्ध धर्मानेच समता निर्माण होईल आणि एवढंच नव्हे, या जगाचा उद्धार होईल, हा बाबासाहेबांचा विश्वास होता. आणि त्यांना खूप खूप काळजी होती. आणि जेव्हा भंते त्यांना भेटायला गेले, त्यांची ही शेवटची भेट होती भंतेंची. 3 भेटी घेतल्या आपल्याला माहिती आहे, ही तिसरी भेट. आणि बाबासाहेबांना बुद्ध धर्माबद्दलच्या अनेक योजना ते सांगत होते. जरी ते खूप थकलेले होते, आजारी होते, परंतु मात्र बाबासाहेब बोलतच राहिले आणि अनेक गोष्टी सांगत होते, की हे जे बौद्ध झालेले आहेत, माझे अनुयायी, त्यांचं प्रशिक्षणाचं काय? त्यांचा बुद्ध धर्माचा पुढे प्रचार-प्रसार कसा झाला पाहिजे? आणि बोलता-बोलता एवढे थकलेत आणि मग केवळ ते पुटपुटतच राहिलेत. काय पुटपुटत होते ते? सो मच इस टू बी डन. सो मच इस टू बी डन. खूप काही करायचं आहे आणि बंधू आणि भगिनींनो, आज खूप काही करायचं आहे. आधी नव्हे तेवढं अधिक या देशामध्ये बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाची गरज आहे. समतेची गरज आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोक अज्ञानामध्ये आहेत. विषमतावादी तत्वज्ञान रुजवण्याचा कसोशीने प्रयत्न होत आहे आणि जसं मी सांगितलं, की अगदी बुद्धापासून तो संघर्ष सुरू आहे. श्रमण आणि ब्राह्मण संस्कृती. काही लोकांना मात्र अजूनही वर्णाश्रम ही विषमता टिकवायची आहे. परंतु आज आपण पाहू शकतो, की बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं आणि बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून आपल्याला ही समता रुजवायची आहे. अनेकांना आपल्याला जवळ करायचं आहे आणि हे बुद्ध धर्माच्या माध्यमातून होऊ शकतो. हा विश्वास आपण ठेवला पाहिजे. नव्हे ते आपण साबित केलेलं आहे, की खरंच बुद्ध धर्मामुळे किती क्रांती होऊ शकते आणि अनेक राज्यांमध्ये आपण पाहतो, हं, अनेक राष्ट्रांमध्ये आपण पाहतो, वर्ण, वंश, भाषा, प्रांत, लिंग हे सगळे भेद दूर करून आपण खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करत आहोत आणि हे अशाच प्रकारे आपलं कार्य पुढे राहिलं तर नक्कीच एके दिवशी मला असं वाटतं या जगामध्ये बुद्ध धर्माने किती मोठी क्रांती होऊ शकते हा जो विश्वास बाबासाहेबांचा आहे तो विश्वास इतरांना कळेल. मला असं वाटतं आजच्यासाठी एवढं पुरेसं आहे. तर माझे जे मित्र आहेत ब्रह्मचारी जीनसागर, त्याचबरोबर माझे मित्र श्रवण केतू, त्याचबरोबर माझे मित्र कुशल रत्न या सर्व धर्मचाऱ्यांचा आभार मानतो, की ते अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहेत आणि तेही खुर्द येथील माझे सगळे बंधू भगिनी विशेषतः तिथं एक केंद्र चाललेलं आहे आणि मला अभिमान वाटतो जीनसागर बद्दल आणि कुशल रत्न आणि बरेचसे धर्मचारी त्याच्यामध्ये सहभागी आहे. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो कारण थोडंसं ग्रामीण भागामध्ये आपलं कार्य होणं आवश्यक आहे आणि खूप खूप म्हणजे अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि विशेष म्हणजे तुमचे काम अशाच प्रकारे अतिशय जोमाने ग्रामीण भागामध्ये सुरू राहावं, अशी सदिच्छा व्यक्त करून आपली रजा घेतो. जय भीम, नमो बुद्धाय.